हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग. आज इंग्लिश प्रॅक्टिस वर्कशीट पाहत आहोत. इंग्लिशच्या प्रॅक्टिस वर्कशीटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट कसे सॉल्व करून घेतो मुलांच्याकडून ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर इंग्लिशची वर्कशीट आहे. तर मुलांना लेटर आयडेंटिफिकेशन करायच्यानंतर मुलांच्याकडून आपण काही ॲक्टिव्हिटी सॉल्व करून घेणार आहोत. तर फर्स्ट आहे ऑड द सर्कल करायचं आहे. सर्कल द ऑड. तर त्यामध्ये मुलांना लेटर ओळखायला सांगायचे आहे आणि त्यामध्ये ऑड आहे ते सर्कल करायला सांगायचे. तर वाय व्ही यामध्ये वेगळं आहे, त्यामुळे आपण व्हीला इथे सर्कल करणार आहोत. या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मुलांना खूप म्हणजे मजा येते आणि त्याने मुलांचा अभ्यास करण्याचा इंटरेस्ट वाढतो. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेत असतो. तर डेली प्रॅक्टिस वर्कशीटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यामध्ये आपण मॅथ मराठीचे देखील वर्कशीट आपण या व्हिडिओमध्ये टाकत आहोत. तर नेक्स्ट आहे OOQ MN. त्यामध्ये 2 लेटरचं आयडेंटिफिकेशन होतं, त्यामुळे वेगळे लेटर ओळखण्यासाठी योग्य ती मदत होते. PPR. नेक्स्ट CCG. अशा प्रकारचे क्वेश्चन देखील एक्झाममध्ये येतात, त्यामुळे आपल्याला मुलांच्याकडून हे प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. घरी किंवा क्लासमध्ये देखील अशा मुलांना विचारले जात आहे. बिफोर लेटर. नेक्स्ट आपली ॲक्टिव्हिटी आहे बिफोर लेटर, म्हणजे ज्या लेटरच्या अगोदरचे लेटर कुठले असतात ते यामध्ये आपल्याला सांगायचे आहेत किंवा लिहायचे. झेडच्या अगोदर येते YZ, XWX. सोपे ॲक्टिव्हिटी आहेत. डीच्या अगोदर C, Fच्या अगोदर E, बीच्या अगोदर A, H अगोदर G. नेक्स्ट कम आफ्टर, म्हणजे आपण याच्या अगोदरचं लेटर पाहिलं आहे, आता नंतरचं लेटर पाहायचं आहे. एक्सच्या नंतर येतो Y, A नंतर B, T U, V W. इथे आपल्याला मॅच करायचं आहे. वेगळ्या 3 फॉर्मॅटमध्ये इथे मॅच मी लिहिलेलं आहे. तर इथे आपल्याला मॅच करायचं आहे लेटरला. मॅच सगळे मॅचिंग करायचे आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी इथे लिहिलेलं आहे. तर फर्स्ट पाहूयात आपण. कॅपिटल टू कॅपिटल लेटरला मॅच करायचं आहे. कॅपिटल टू कॅपिटल लेटर. फर्स्ट K, मॅच द K. नेक्स्ट P O, then U. Then next object to letter. T for tree, M for mango, S for sun, C for cup. वेगवेगळ्या प्रकारचे इथे मी घेतलेले आहे. तर यामध्ये तुम्ही दुसरे देखील कुठले ऑब्जेक्ट किंवा लेटर घेऊ शकता आणि मुलांच्याकडून ते सॉल्व करून घेऊ शकता. नर्सरी LKG ज्या मुलांसाठी होत आहे वर्कशीट आहे. नेक्स्ट आहे इकडे मी स्मॉल लिपी लिहिलेली आहे, स्मॉल लेटर्स लिहिलेलं आहे. इकडे कॅपिटल लेटर मॅच करायचं आहे. दोन्ही लिपी शिकवल्याच्या नंतर ही ॲक्टिव्हिटी आपण मुलांच्याकडून सॉल्व करून घेतो, ज्यामुळे मुलांचा फारसा गोंधळ होत नाही आणि मुलं इझिली आयडेंटिफिकेशन करू शकतात. यू, मॅच द यू. देन नेक्स्ट T L V. डेली वर्कशीटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारचं वर्कशीट आहे, ते आपण मुलांच्याकडून घरी सॉल्व करून घेऊ शकतो. जर तुम्ही घरी मुलांना शिकवत असाल तर तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.